किती बिल आलं तुम्हाला? मला 5100 रुपये बिल आलेलं आहे. किती महिन्याचं? एका महिन्याचं. एका महिन्याचं? एका महिन्यात. काय काय वापरतात? माझ्या घरी साऱ्या दर्यापुरात जेवढ्या फॅक्टरी असतील तेवढ्या चालतात ना. म्हणजे सगळे सर्वच फॅक्टरी दर्यापूरमध्ये जेवढ्या असतील तेवढ्या. म्हणजे ठीक आहे तुमचे. हो, माझ्या घरी फॅक्टरी आहे ना. बर्फाचा कारखाना आहे, पाण्याची फॅक्टरी आहे, विद्युत इलेक्ट्रिक तयार करतो घरी. हा, म्हणजे तुमचं दर्यापूर तालुक्यात स्मार्ट मीटरमुळे वाढीव व चुकीच्या वीज बिलांच्या तक्रारीमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे चित्र दिसत आहे. ग्रामीण भागातील शेकडो नव्हे तर हजारो ग्राहकांना अचानक 6000, 7000, 8000 ते 10000 रुपयापर्यंतची बिले दाखवली जात असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. शेतमजूर, कास्तकार आणि सर्वसामान्य नागरिकांना स्मार्ट मीटरच्या वाढीव बिलांचा मोठा फटका बसत असल्याचे समोर येत आहे. अनेक ग्राहकांना अवास्तव रकमेची बिले येत असल्याने ती दुरुस्त करून घेण्यासाठी वारंवार दर्यापूर येथील महावितरणच्या उपविभागीय कार्यालयात चक्रा माराव्या लागतात. विशेष म्हणजे ग्राहकांच्या मोबाईलवर किंवा बिलामध्ये 7000, 8000 ते 10000 रुपयापर्यंतची थकबाकी अथवा देय रक्कम दाखवली जाते. मात्र संबंधित ग्राहक कार्यालयात जाऊन तक्रार केल्यानंतर तेच बिल अनेकदा अर्धे किंवा तब्बल 75% कमी होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. यामुळे जर बिलामध्ये इतकी मोठी दुरुस्ती होत असेल तर सुरुवातीलाच चुकीची बिले का तयार होतात असा सवाल ग्राहक उपस्थित करत आहे. महावितरणच्या चुकीचा आर्थिक व मानसिक त्रास मात्र सर्वसामान्य ग्राहकांना सहन करावा लागत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे. आता काय केली आहे तू? बिल के लिए काम करने के लिए 2 महीने से रीडिंग नहीं गई मेरी। हाँ जूना मीटर का 21000 रुपये दिए थे उन्होंने। हाँ मैं कम करने आया था, कम करा। हाँ जूना मीटर बिठाया तो रीडिंग ही नहीं गई मेरी 2 महीने 2.5 महीने। वो उसको विद्यालय को दिया, वो जो वायरमैन है तो 300 रुपए, उसने अर्जी दिया नहीं मेरी यहाँ की। वो ऑनलाइन ही नहीं बता रहा बिल, वो जूना मीटर का बिल दे रहे मेरे को अभी कितना बिल आया तुम्हारे? 21000 रुपए बता रहा ऑनलाइन। 21000 रुपए आया क्या? हाँ, ये 90 मीटर के जो बिठाया था। तो अभी क्या बोलना है उनका? उनको बोलना कि रेटिंग इतनी जा रही है हमारी। अभी उनका क्या बोलना है? वो बोलते अभी देखते, बोले क्या है तो। कम होता बोले? हाँ, देख रहा बोले, फिर बताया उन्होंने बिल, उनको बिल बताया उन्होंने, जरा दिए, बोले देखते, बोले अभी क्या है। तुम क्या करते हो? हम ये काम करते भाई, मजदूरी। आज मजूरी गिरा के आए? हाँ, मजदूरी गिरा के आए योदे से दरियापुर। बोले दरियापुर जाओ, बोले वहाँ भी गया था पोर ऑफिस में। बोले दरियापुर जाओ, बोले। ये जब से नए मीटर लगे हुए तब से बिल बहुत आ रहे हैं। हाँ, बिल बहुत चालू है, बहुत बिल आ रहे। 3100 हर महीने के बिल कम कराने के लिए आए थे। क्यों गांव में बिल कम नहीं हुआ? अरे वो तो साहब बात ही नहीं ले रहे, वो तो बोलते कि डायरेक्ट बोलते कि यहाँ नहीं जमता, वहाँ जाओ दरियापुर। दरियापुर जाओ, बोलता यहाँ बिल कम नहीं होता, बड़े साहब के पास जाओ। तो अभी बिल कम हो गया तुम्हारा? अभी बिल कम करे। अगर अभी कम हुआ तुम्हारा तो बरोबर दुरुस्त वाला बिल पहले क्यों नहीं आया तुम्हारे को? ऐसा पूछा थे? हाँ, वो क्या, उनका कहना क्या है कि भाई जो तुम्हारे मीटर है वो फॉल्टी है, फॉल्टी होने से हम तुम्हारे को बिल दे रहे, तो हमारा जो प्राइस है उसके बिल दे रहे, तो भाई ये तुम्हारे मीटर फॉल्टी है, तो फिर तुमको भर नहीं पड़ता। मीटर लगाए क्या? स्मार्ट वाला लगाए, फिर भाई क्या करते? फिर उसका बिल ये है कि नहीं, उसका बिल लिमिटेड आया, उसका बराबर आया। अभी हमने कम करा दिया वो बिल, पिछला बिल अब कम ये करा। बिल कम कराने की सुविधा योदा में होना था क्या? हाँ, योदा में होना था ना। अभी हम योदा से अभी आए 12 बजे, तो वहाँ क्या बोले साहब ये काम यहाँ नहीं होता यार, तुमको दरियापुर जाना पड़ेगा। बोला दरियापुर वाले हमको यहाँ भेज रहे कि ये तुम्हारे साहब का काम है, यहाँ काय को आते तुम। तो वो बोलता कि वो बड़े साहब नहीं है, वो उमरी गए हुए हैं, वो आएंगे 5 बजे, जब तक तुम बैठते क्या तुम दरियापुर जाओ भरने के बाद। यानी मजूरी गिरा के मजूरी गिरा के। हाँ, काय होता विषय, कशासाठी आले होते तुम्ही? मी हे मीटरच्या बिलाबद्दल आलेलो. काय झालं? किती बिल आलं तुम्हाला? मला 5100 रुपये बिल आलेलं आहे. किती महिन्याचं? एका महिन्याचं. एका महिन्याचं? एका महिन्यात. काय काय वापरतात? माझ्या घरी साऱ्या दर्यापुरात जेवढ्या फॅक्टरी असतील तेवढ्या चालतात ना. म्हणजे सगळे सर्वच फॅक्टरी दर्यापूर मध्ये जेवढ्या असतील तेवढ्या. म्हणजे ठीक आहे तुमची? हो, माझ्या घरी फॅक्टरी आहे ना. बर्फाचा कारखाना आहे, पाण्याची फॅक्टरी आहे, विद्युत इलेक्ट्रिक तयार करतो घरी. हा, म्हणजे तुमचं मत आहे की बा घरी काही नसल्यानंतर हा, बिल नाही कूलर वगैरे आहे घरी. कूलर तर आता जनरली कोणाच्याही घरी असतात, पण बिल हे 5100 मागच्या महिन्यात जर 3600 आलं तर या महिन्यात 5100 काय, म्हणजे महिन्याच्या महिन्या काहीतरी बदललं का माणूस. स्मार्ट मीटर लावलं तेव्हा मला पहिल्या महिन्याचं बिल 350 रुपये आलं, दुसऱ्या महिन्यात मला बिल 850 रुपये आलं, तिसऱ्या महिन्यात मला बिल 1540 आलं, चौथ्या महिन्याचं बिल मला 2400 रुपये आलं. वाढत झालं. त्याच्यानंतर मी 1 महिन्याचं तारीख भरलो होतो तर मी 6200 रुपये बिल भरलं.
2 महिन्याचं होतं म्हणून झालं. आता त्याच्यानंतर मला ते 6200 भरल्यानंतर 3600 रुपये बिल आलं, म्हणजे मागच्या महिन्याचं. आणि ह्या महिन्याचं 5100 रुपये बिल आलं. म्हणजे आमच्या घरी काय फॅक्टरी चालून आम्ही कमाव की यायला चालू द्या पैसे. आता काय म्हणणं आहे आता हे मार्च मीटर काढा आणि थलपाती सारखं चालू द्या, विजय थलपाती सारखं. त्याचं जसं 20 करोडचे त्यानं मीटर फेकले ना काढून, हे मीटर काढून फेका म्हणा, आमचे जुन्या तसे लावा म्हणा. आता हे जे तुमचं बिल आलेलं आहे हो. किती बिल आलेलं आहे? 5100 5100 रुपये. 5100 बिल आलेलं आहे. हो 5100. हो. आता साहेबांचं काय म्हणणं आहे की बा बिल कमी करून देतो असं म्हणणं आहे का? नाही ते साहेबच आगार नसतात ना, त्याले डवरेच असतात. लोक भेटायला आले की आता त्याच्यासाठी भेटायलाच आलो मी. महसूल विभागामध्ये ते कमी करून देऊन राहिले काही लोक. काही आता ते आल्यानंतर साहेब आल्यानंतर माहित पडेल आता किती वाजता येतात किती नाही. म्हणजे तुमची तक्रार अशी आहे या स्मार्ट मीटरच्या संदर्भात की अव्वाच्या सव्वा म्हणजे 350 पासून सुरुवात आहे तर म्हणजे 4 महिना मग बिल वाढतच आहेत ना, कमी नाही. घरी जास्तीत जास्त एक टीव्ही टीव्ही, कूलर, 2 कूलर, 2-3 लाईट. आम्ही दिवसभर तर कामावर राहतो, घरी कोण राहते, संध्याकाळचेच कूलर चालतात की नाही. म्हणजे तुम्ही मजुरी वगैरे करता? मग काम धंदा मी पेंटिंगचं काम करतो. धंदा पाडून आले तुम्ही? हो, यांच्या भेटीचा यांच्या सेवेकरिता हो यांची सेवा करावी लागते ना. तुमची तक्रार आहे की बा हे जे स्मार्ट मीटर हा. आहे ते व्यवस्थित चालून नाही राहिले. अरे आताही 200 युनिट पुढे आहे माझं. मी आता पाहून आलो, ज्या दिवशी बिल दिलं मला त्या दिवशी माझं 1455 होतं. मीटर मध्ये पाहिलं युनिट तर 1556 होतं. आता मी जे पाहून आलो ते 1600 काही हे 1639 युनिट आहे. 1639 म्हणजे अजून तर बिल यायचंच आहे पुढच्या महिन्यातलं. हे बिल आणि ते बिल युनिट म्हणजे हे 200 आणि अजून काय 200 लागतील. म्हणजे या महिन्यात जर 5100 आलं तर या महिन्याचं बिल जे येणार आहे ते 6000च्या वर येईल. म्हणजे असाच अंदाज माझ्या गृहीत धरून राहिला ना मी आकडे पाहून आलो नाही. आकडे आहेत ना मी युनिटचे. मग आता तुम्ही साहेबाला भेटणार आहे? हो साहेब, समस्या आहे ते सांगणार आहे? वाह वाह, समस्या सांगावंच लागेल ना. ये देखो ये 3680 पिछले महीने का बिल हो. ये 2 महीने का बिल था 6280 रुपए. ये 1554 तीसरे महीने का बिल है जो नया मीटर लगाया था. फिर दूसरे महीने का बिल था मेरे को 840 रुपए. और फिर दिया पहले स्टार्ट में उन्होंने मेरे को 350 रुपए. ये पहला बिल है. फिर क्या बढ़ते जा रहा है क्या? दरम्यान या संदर्भात महावितरणच्या अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता तांत्रिक अडचणी अथवा वरिष्ठ स्तरावरील प्रक्रियेचा उल्लेख करत उडवाउडीची उत्तरे दिली जात असल्याचा आरोपही नागरिकांनी केला आहे. त्यामुळे स्मार्ट मीटर प्रणालीतील त्रुटी तातडीने दूर करून नागरिकांना दिलासा देण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. तसेच दर्यापूर तालुक्यातील या वाढीव वीज बिलांच्या समस्येकडे महावितरण प्रशासन, शासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. अशाच बातम्यांसाठी आताच चॅनल सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करा.